सोलापुरात संरक्षण भिंत नसलेले धोकादायक नाले। सोलापुरात ड्रेनेजचे पाणी, पावसाचे पाणी, नागरी वस्त्याचे पाणी, झोपडपट्टीचे पाणी वाहून जाण्यासाठी अनेक नाले आहेत, परंतु मनपाकडून त्यांचे वेळोवेळी सफाई न केल्याने नाल्याचे पाणी नागरिक वस्तीत घराघरात जाऊन नागरिकांचे जीवन धोक्यात आल्याने नालेसफाई त्वरित करा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। असे असताना शहरातील अनेक नाल्यांना संरक्षक भिंती नाही, त्यामुळे नागरिकांचे जीवाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे। सोलापुरातील नाला म्हणजे एक प्रकारे मौत का कुआ आहे। पहा एसबी न्यूज चॅनलवर ऑन द स्पॉट। नमस्कार, एसबी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी श्रीनिवास बोगा। मान्सूनपूर्व नाले सफाईचं महानगरपालिकेने अक्षरशः कागदावर घोडे नाचवलेलं आहे। आपण पाहू शकता, मी तेलंगी पाछापेठ येथील नाल्यावर उभा आहे। या नाल्यावर संरक्षक भिंत नसून नाला पूर्णपणे मातीने भरलेला आहे। आपण पाहू शकता, अक्षरशः नाला कसल्या प्रकारात माती वगैरे याच्यातनं पूर्ण भरून गेलेलं आहे। घोडे नाचवले। या नाल्यावरून लहान मुले, हे नेहमी बिडी महिला कामगार या वर्दळीच्या याच्यामध्ये कोणी पडून मेलेले सुद्धा म्हणजे वाट बघताय का महानगरपालिका? ना याला ना संरक्षक भिंत आहे ना काय नाही आहे, फक्त 5 फुटाचा रस्ता। या रस्त्यावरून रिक्षा, टू व्हीलर हे सगळे हे आहे का ते आहे म्हणून भांडण करायला त्या भांडणाचं बी हे होत नाही म्हणून आता 4 वर्ष या गटरीत हे वास निघालेले। या हिशोबाने आमचं मुलांना बी मलेरिया, टायफॉइड वगैरे हे आले, तर त्यांनी ते थोडं बांधकाम बांधण्यास గటర్ల పిల్లలు పోతారు వస్తారు, నీళ్ళు వస్తాయి, ఇండ్ల ఏం అడుచున్నారు గటర్ గటారది పిల్లలు వస్తారు, ఇదంతా గటార గాన ఉంటది లేదు, పూలు కూడా లేదు, ఏం లేదు। ఇట్లా పోతారు, ఎక్క లక్ష ఏం। रिपोर्ट कॅमेरामन गुरुनाथ कोळी सह श्रीनिवास बोगा, एसबी न्यूज।